मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि माणगावजवळ 8 ते 9 किलोमीटर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात। दोनही बाजूच्या मार्गावर वाहनांची मोठी संख्या पाहायला मिळते। इंदापूर आणि माणगाव बायपास रखडल्याचा चाकरमानी आणि पर्यटकांना मोठा फटका बसतोय। शिमगोत्सवासाठी कोकणामध्ये गेलेले चाकरमानी वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत आणि माणगाव निजामपूरमध्ये शिमगोत्सवादरम्यान सलग चौथ्या दिवशी ही वाहतूक कोंडीची समस्या पर्यटकांना भेडसावते। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आणि शिमगोत्सवासाठी जे चाकरमानी गेले होते त्यांची बरीच दमछाक होताना सुद्धा दिसते। माणगाव या गावाजवळ 8 ते 9 किलोमीटर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात आणि दोनही बाजूंच्या मार्गांवर वाहनांची मोठी संख्या पाहायला मिळते, जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। बातमी आहे रायगडमधून। इंदापूर आणि माणगाव बायपास रखडल्याचा चाकरमानी आणि पर्यटकांना मोठा फटका बसतोय आणि शिमगोत्सवासाठी हे चाकरमानी सगळे कोकणात गेलेले होते, मात्र ते वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत। माणगाव आणि निजामपूरमध्ये शिमगोत्सवादरम्यान सलग चौथ्या दिवशी ही वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते आणि ही दृश्य आहेत मुंबई गोवा महामार्गावरच्या वाहतूक कोंडीची। रायगडमधून आपण ही बातमी पाहतोय। माणगावजवळ जवळजवळ 8 ते 9 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा दोनही बाजूनी मार्गावर वाहनांची संख्या मोठी आहे।